नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी मित्रांनो पाहूया आपण या ठिकाणी महाराष्ट्र टी एक्झाम. तर महाराष्ट्र टी एक्झाम आपण पाहतो आहे की आज जे शिक्षक ज्यांना शिक्षक व्हायचं आहे, जे ऑलरेडी शिक्षक आहेत, तर सर्वांना कंपल्सरी असणारी जी एक्झाम आहे, ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना कंपल्सरी असणारी एक्झाम महाराष्ट्र टी एक्झाम मित्रांनो. ठीक आहे, तर विदर्भ सरळसेच्या प्लॅटफॉर्मला आपण या ठिकाणी सुरू करत आहोत महाराष्ट्र टी एक्झाम. मित्रांनो, आता टी एक्झाम काय आहे, टी एक्झामचा सिलेबस काय आहे, कोणती पुस्तकं वाचावी, सुरुवात नेमकी कुठून करावी, तर हे संपूर्ण मार्गदर्शन आजच्या लेक्चरमध्ये सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. किंवा यामध्ये कोण विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो, त्याचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, ठीक आहे, किंवा कोणाला हे मॅन्डेटरी आहे, बरोबर आहे, शिक्षकांना ही परीक्षा द्यावीच लागते का, हे संपूर्ण इत्थंभूत माहिती आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, चला पहा. तर मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे पहा की महा टी परीक्षा म्हणजे काय, व्हॉट इज महाराष्ट्र टी एक्झाम. ठीक आहे, महा म्हणजे महाराष्ट्र. ठीक आहे, चला पहा. तर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत, म्हणजेच काय, शिक्षक पात्रता परीक्षा. ठीक आहे, ही काय आहे, शिक्षक पात्रता परीक्षा आहे बघा मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आपण पाहतो की जर शिक्षक व्हायचं असेल, बघा त्याला काय म्हटलं आपण पहा, जर शिक्षक व्हायचं असेल, जर टीचर व्हायचं असेल बघा मित्रांनो, कोणते टीचर, गव्हर्नमेंट टीचर व्हायचं असेल, तर अशा वेळेस आपल्याला टीईटी परीक्षा देणं काय, तर सर्वांना कंपल्सरी आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ लक्षात ठेवायचं आहे की टीईटी द्यावीच लागेल. मग कोणाला, ठीक आहे, काय, तर याचं पात्रता काय, बरोबर आहे, तर सिंपल आहे बघा मित्रांनो, ज्याला शिक्षक व्हायचं आहे, बरोबर आहे, तर त्यांचं काय झालेलं असेल बघा, तर बीएड झालेलं असेल, बरोबर, किंवा डीएड झालेलं असेल. ठीक आहे, तर अशाच विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देता येते, बरोबर आहे. मी टप्पे सांगत आहो बघा तुम्हाला, म्हणजे बघा 12वीच्या नंतर बघा 12th प्लस म्हणजे 12वी नंतर जर डीएड केलं असेल, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षक लागण्यासाठी काय महत्वाची आहे, तर टीईटी परीक्षा महत्वाची आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा ग्रॅज्युएशन, बघा काय म्हटलेलं आहे, तर ग्रॅज्युएशन जर विद्यार्थ्यांचं झालं असेल, बरोबर आहे, तर त्यानंतर तुम्ही बीएडला ऍडमिशन घेऊ शकता, बरोबर आहे. तर बीएडला फर्स्ट इयरला असताना सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. सर्व कन्सेप्ट क्लिअर करूया आजच्या सेशनमध्ये, आणि तुमचे काही डाऊट राहिलेही असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. कमेंटमध्ये राहिलेले सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण टीईटी एक्झाम आणि सोबतच टीईटी एक्झाम आहे, सीटेट एक्झाम आहे किंवा टेट एक्झाम आहे, तर याबद्दल सर्व आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करणार आहोत बघा. ठीक आहे, चालेल. तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला टीईटीच्या. तर बघा शिक्षक व्हायचं आहे, त्यासाठी सर नेमकं काय सुरुवात काय असली पाहिजे, नेमकं काय करावं लागते, बरोबर आहे. म्हणजे आपण पाहतो ना की आज गव्हर्नमेंट जे टीचर आहेत बघा, ठीक आहे, तर हे यांनी इथपर्यंत तिथपर्यंत कसे पोहोचलेले आहेत बघा. ठीक आहे, तर सिंपल आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे 12वी झाल्याच्या नंतर बघा डीएड, ठीक आहे, हा कोर्स केला आपण, हा डिप्लोमा केला. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही टीईटी पास झाले, ठीक आहे, आणि टीईटीच्या नंतर असते बघा टेट एक्झाम, बरोबर आहे. तर मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सर्व सांगणार आहोत, बरोबर. तर बघा काहीच नाही, सिंपल आहे, 12वी झालेली आहे, डीएड झालेला आहे, ठीक आहे, तर तुम्हाला काय करावं लागते, टीईटी एक्झाम क्वालिफाय करावी लागते बघा. ठीक आहे, मग याचा क्वालिफाय म्हणजे काय, किती पर्सेंटेज पासिंग पाहिजे, ते सर्व टप्प्याटप्प्याने आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये बघा टीईटी एक्झाम आहे, टीईटी एक्झाम पास करा किंवा सीटीईटी एक्झाम पास करा बघा, म्हणजे दोनपैकी कोणतीही एक्झाम पास करा बघा. ठीक आहे, तर दोन्ही बद्दल पाहूया. पहिले सुरुवात फक्त आपण आजच्या सेशनमध्ये टीईटी बद्दलच पाहणार आहोत. ठीक आहे, चालेल. ग्रॅज्युएशन झालेलं आहे बघा तुमचं, ठीक आहे, एनी ग्रॅज्युएशन नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तुमचं बीए असेल, बीकॉम असेल, बीएससी असेल, इंजिनिअरिंग असेल, जे काय असेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर ग्रॅज्युएशन झालेलं आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर बीएड 2 वर्षाचा कोर्स झालेला आहे बघा. ठीक आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, तर टीईटी सीटीईटी देऊ शकता बघा. काय म्हटलेलं, टीईटी सीटीईटी एक्झाम आपण या ठिकाणी देऊ शकतो बघा. ठीक आहे, चालेल. दोनपैकी एक तुम्ही पास लागेल. ठीक आहे, प्लस बघा, प्लस काय लागेल बघा, प्लस जे टेट एक्झाम आहे, TAIT बघा, याला म्हणायचं टीईटी आणि याला म्हणायचं टेट. काय म्हणायचं आहे बघा, TAIT, टीचर्स ॲप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे, चला पहा. तर इथे सुद्धा सेम, इथं सुद्धा काय लागेल, तर टेट एक्झाम तुम्हाला पास करावीच लागेल बघा. ठीक आहे, येऊन आलं का लक्षात तुमच्या सर्वांच्या. ठीक आहे, तर बघा तुमची शिक्षक जर बनायचं असेल तर हा रोड मॅप आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, डीएड झालेलं आहे, बरोबर आहे, त्यांनाही टीईटी किंवा सीटीईटी कंपल्सरी आहे, बरोबर आहे. दोनपैकी एक एक्झाम पास करावं लागेल, प्लस टेट एक्झाम पास करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करावं लागेल
आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी लिस्ट ओपन होईल आणि त्यामध्ये तुमचं नाव येईल बघा. ठीक आहे, तर तुम्हाला जे फायनल एक्झाम आहे, ठीक आहे, शिक्षक लागण्यासाठी कोणती टेट एक्झाम, त्याबद्दल डिटेल माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त टीईटी बद्दल माहिती पाहणार आहोत. परंतु इथं जो मी तुम्हाला प्रश्न निर्माण करून दिलेला आहे की शिक्षक कसं व्हायचं, तर मी तुम्हाला फक्त 2 ते 3 पायऱ्या सांगितल्या बघा मित्रांनो. ठीक आहे, डीएड, टीईटी, सीटीटी आणि टेट एक्झाम संपलं. त्याच्यावर तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही. परंतु टेटमध्ये जर तुमचा स्कोर चांगला असेल बघा मित्रांनो, कारण या ठिकाणी काय असेल बघा, तर 200 क्वेश्चन 200 गुण 120 मिनिटामध्ये, म्हणजे काय 2 तासामध्ये तो पेपर सोडवायचा असतो. ठीक आहे, त्यामध्ये मॅथमॅटिक्स रिजनिंगचे खूप सारे प्रश्न असतात. ठीक आहे, तर त्याबद्दल नंतर आपण बघूया, चालेल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेला, बीएड झालेलं आहे आणि प्लस त्यांना आता शिक्षक जर व्हायचं असेल तर फक्त बीएड करून शिक्षक होत नाही बघा मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी टीईटी सीटीटी लागतेच बघा. बरं, आता महाराष्ट्रामध्ये फक्त जे विद्यार्थी काय म्हटलेलं आहे पहा, महाराष्ट्रामध्ये फक्त गव्हर्नमेंट शिक्षक होण्यासाठी टीईटी आवश्यक आहे का, तर नाही. गव्हर्नमेंट शिक्षक होण्यासाठी तर आवश्यक आहेच, बरोबर आहे. परंतु आज जर तुम्हाला प्रायव्हेट कोचिंग जरी करायचं असेल तरीही तुम्हाला आता टीईटी एक्झाम किंवा सीटीटी एक्झाम कंपल्सरी केलेली आहे. 2 पैकी तुम्ही एक एक्झाम कोणतीही पास करू शकता बघा. ठीक आहे, आता सीटेट एक्झाम म्हणजे हे केंद्राची टीईटी आहे, बरोबर आहे. आणि महाराष्ट्र टीईटी एक्झाम म्हणजे हे महाराष्ट्राची, कारण इथं प्रश्न कसे राहणार, मराठी इंग्लिशमध्ये. सीटेटमध्ये प्रश्न कसे राहणार, हिंदी इंग्लिशमध्ये. मग आपल्याला लवकर कोणती भाषा समजते, मराठी, म्हणून आपण महाराष्ट्र टीईटी एक्झामची तयारी करत असतो, बरोबर आहे. आपण पाहतो मित्रांनो की टीईटी एक्झाम वर्षातून 2 वेळा निघते बघा. किती वेळा, टीईटी एक्झाम वर्षातून 2 वेळा निघते, बरोबर आहे. सीटेट एक्झाम सुद्धा वर्षातून 2 वेळा निघते. म्हणजे तुम्हाला चान्स किती आहे, 4. एका वर्षात 4 तुम्हाला या ठिकाणी अपॉर्च्युनिटी पाहायला मिळतात. ठीक आहे, वर्षातून 4 वेळा तुम्ही परीक्षा देऊ शकता बघा. मग मला एक सांगा की जर व्यवस्थित जर अभ्यासक्रम पूर्ण करून जर आपण त्या ठिकाणी पेपर दिला, पहिल्याने निघेल, दुसऱ्याने निघेल, निघाला तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये निघते बघा. म्हणजे सांगितलं तसा अभ्यास केला तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही टीईटी सीटीटी पास होऊ शकता. ठीक आहे, तुम्ही पाहिलेलं आहे व जे तुम्हाला माहिती दिसून राहिली आहे की पहिल्या प्रयत्नात टीईटी पास व्हा, तर या ठिकाणी इत्तमभूत माहिती आपण पाहणारच आहोत बघा. ठीक आहे, तर बघा तरीही काही असतात ना विद्यार्थी, नाही वर्षभरात 4 चान्स आहे ना, मग 4ही चान्स आपण यूज करायचे, बरोबर आहे. तर अशा विद्यार्थ्यांना मला सांगणार, मग एका वर्षात तर एक्झाम निघालीच पाहिजे बघा, कारण 4 चान्स आहे बघा, बरोबर आहे. येऊन लक्षात. आपण पाहतो याच वर्षी 2016ला सीटेट एक्झामही झालेली आहे, टीईटी एक्झामही झालेली आहे. ठीक आहे, आता टीईटी एक्झाम झाली आहे असं नाही म्हणणार बघा मी, कारण 28 जूनला होणारी एक्झाम जी आहे ती पोस्टपोन झाली, ते सप्टेंबरमध्ये होणार आहे. ठीक आहे, आणखी ते पोस्टपोन होईल का काही सांगता येणार नाही. आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येणारी जे दुसरी टीईटी आहे याच वर्षीची बघा, 28 जूनला जो पेपर होता ते पोस्टपोन झाला सप्टेंबर महिन्यामध्ये, बरोबर आहे. परंतु वर्षातून 2 वेळा टीईटी एक्झाम होते, तर पहिली जून जुलैला आणि दुसरी नोव्हेंबर डिसेंबरला. तर मग नवीन विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर डिसेंबरची तयारी केली तरी चालेल बघा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, इथं तेवढं लक्षात ठेवायचं आहे, चालेल बघा मित्रांनो. तर हे आहे स्टेज आणि आपण बघत आहोत या टीईटी एक्झाम बद्दल संपूर्ण माहिती. चालेल मित्रांनो, क्लिअर. ठीक आहे, आणि टीईटीचा जो सिलेबस आहे तोच सीटेटचा सिलेबस आहे, काही फरक नाही, थोडा मायक्रो चेंज आहे, तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करून देतो बघा. ठीक आहे, चला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत त्या ठिकाणी सांगू शकता मित्रांनो. ठीक आहे, चालेल. बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की एकदम बेसिक, ठीक आहे, जे आधीच मी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे की या टीईटी साठी काय पात्रता लागते बघा. ठीक आहे, टीईटी परीक्षा देण्यासाठी. ठीक आहे, परीक्षा पद्धती काय आहे, ठीक आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे ते बघूया. तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे बघा मित्रांनो, तर तुमचं डीएड किंवा बीएड झालेलं असलं पाहिजे. तर डीएड वाल्यांना काय असतो, पेपर 1 असतो बघा. काय असतो मित्रांनो, तर पेपर 1 असतो. आणि बीएड वाल्यांना काय असतो, पेपर 2 बघा. येऊन आलं का लक्षात तुमच्या, बघा डीएड वाल्यांना पेपर 1 आणि बीएड वाल्यांना काय असतो, पेपर 2 असतो. एकदम सोप्या आणि साध्या भाषेत तुम्हाला या ठिकाणी माहित पडणार आहे की टीईटी काय आहे, कोण देऊ शकते, पेपर 1 काय आहे, पेपर 2 काय आहे, सर मग पेपर 1 मध्ये सिलेबस काय आहे. तर खूप सारे प्रश्न असतात ना, एकदम टप्प्याटप्प्याने घेऊया बघा. ठीक आहे, चला पहा, क्लिअर. तर मग तुम्हाला टीईटी द्यायची असेल, ठीक आहे, शिक्षक व्हायचं असेल तर तुमचं मिनिमम डीएड किंवा बीएड झालेलं पाहिजे. ठीक आहे, तर तसेच विद्यार्थी काय करू शकतात, टीईटी पेपर 1 किंवा पेपर 2 देऊ शकतात. ठीक आहे, चालेल बघा मित्रांनो. त्यानंतर पहा नेक्स्ट, नंतर बघूया बघा. तर आता जर तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे बघा, आता हे तुम्ही नाही ठरवणार, तुम्ही जे डिग्री घेतलेली आहे, डिप्लोमा घेतलाय त्याच्यावर डिपेंड आहे ते. ठीक आहे, जसं आता मला फक्त 1ली ते 5वीच्याच विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे,
तर मी काय करणार, 12वीच्या नंतर मस्त डीएड करणार, डिप्लोमा इन एज्युकेशन, बरोबर आहे. ठीक आहे, तर डीएड करणार. मग डीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणता आहे, पेपर 1 आहे. बघा बघा काय म्हटलं मी तुम्हाला, तर डीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे, पेपर 1 आहे. ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा बघ टीईटी पास करता, टेट एक्झाम पास करता, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करता आणि त्याच्यानंतर जेव्हा लिस्ट ओपन होईल त्यामध्ये तुमचं नाव आलं तर काय होईल बघा मित्रांनो, तुम्ही ठीक आहे पहिल्या वर्गापासून 5व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता, बरोबर आहे. तर मग 1ली ते 5वीच्या शिक्षकांसाठी कोणता पेपर, पेपर 1 कोणता, तर बघा लक्षात ठेवायचं टीईटी पेपर 1, बरोबर आहे. कोणता आहे, टीईटी पेपर 1. ठीक आहे, कोणासाठी, डीएड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, बरोबर आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, पेपर 2. पेपर 2 कोणासाठी आहे, बॅचलर इन एज्युकेशन, बीएड. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, तर पेपर 2 या ठिकाणी बघा लक्षात ठेवा, तर इयत्ता 6वी ते 8वी, बघा 1ली ते 5वी जर म्हटलं तर प्राथमिक शिक्षक, बरोबर आहे. ठीक आहे, आणि 6वी ते 8वी म्हटलं तर उच्च प्राथमिक, बघा प्राथमिक, उच्च प्राथमिक, त्यानंतर माध्यमिक, उच्च माध्यमिक, बरोबर आहे. नंतर कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय, असे टप्पे असतात बघा याचे, टप्प्याटप्प्यानं तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे, तर त्यामुळे बिलकुल एकदम स्वच्छंद मनाने या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकता. टीईटी बद्दल तुम्हाला जे काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता बघा. ठीक आहे, चालेल. आणि निश्चिंत पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटी काढण्यासाठी ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे बघा. ठीक आहे, चला पहा, तर बीएड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणता पेपर आहे टीईटी मधला, तर टीईटी पेपर 2. तर बघा मित्रांनो या ठिकाणी 6वी ते 8वी हे कन्सेप्ट क्लिअर झाली. आणि बघा काय म्हटलंय, दोन्ही पेपर, दोन्ही गटांना शिकवू शकणाऱ्यांसाठी, बरोबर आहे. मग तुम्हाला जर दोन्ही पेपर द्यायचं असेल मित्रांनो, ठीक आहे सर मला आता पेपर 1ही द्यायचा आणि पेपर 2ही द्यायचा आहे, मला 1ली पासून 8वी पर्यंत शिकवायचं आहे, सर काही आहे का त्याच्यामध्ये पहा बरं. ठीक आहे, 1ली पासून मला 8वी पर्यंत शिकायचं आहे, तर नो प्रॉब्लेम. बघा ठीक आहे, बघा काय झालेलं आहे तुमचं. ठीक आहे, तर 12वी तुम्ही पास झालेले आहे, त्याच्यानंतर बघा 12th पास आउट झालेले आहे, प्लस तुम्ही काय केलेलं आहे, डीएड केलेलं आहे. ठीक आहे, डीएड केलेलं आहे म्हणजे तुम्ही काय झालेलं आहे पहा, काय झालेलं आहे तुम्ही, तर पेपर 1 साठी क्वालिफाय झालेलं आहे, म्हणजे तुम्ही पेपर 1 देऊ शकता. इथं दिलेलं आहे मी तुम्हाला डीएड, 12वी नंतर डीएड केलं, पेपर 1 देऊ शकता. प्लस जर तुम्ही काय केलं असेल की ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल, बघा काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल, बघा 2 मिनिटं व्यवस्थित लक्ष द्या आता. ठीक आहे, 12वीच्या नंतर जर तुम्ही डिप्लोमा केला असेल, बरोबर एज्युकेशनमध्ये, म्हणजे डीएड पासआउट झाले असेल आणि नंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर असे विद्यार्थी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही देऊ शकतात बघा. ठीक आहे, येत आहे लक्षात, म्हणजे दोन्ही पेपर कोण देऊ शकतं, ठीक आहे, तर ज्यांचं डीएड झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन सुद्धा कंप्लीट झालेलं आहे, तर असे विद्यार्थी काय करू शकतात, तर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही पेपर या ठिकाणी देऊ शकता, नो प्रॉब्लेम, म्हणजे डबल ऑपॉर्च्युनिटी. ठीक आहे, येत्या लक्षात बघा. ठीक आहे, हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी काय झालेला आहे तुमचा, क्लिअर झालेला आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला की सर आता परीक्षेचे स्वरूप कसे असते बघा मित्रांनो. ठीक आहे, तर परीक्षेचे स्वरूप म्हणजे टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 150 क्वेश्चन, पेपर 2 सुद्धा 150 क्वेश्चन. ठीक आहे, तर पेपरचं स्वरूप बघूया आपण. तर बघा काय म्हटलंय, एकूण गुण किती असतात बघा, एकूण प्रश्न किती असतात तुम्हाला, 150 प्रश्न असतात बघा एका पेपरमध्ये. किती प्रश्न असतात, 150 प्रश्न. आणि एकूण गुण किती असतात बघा, ते सुद्धा 150 गुण असतात, म्हणजे एक प्रश्न एक गुण, एक प्रश्न एक गुण. विचार करा, 150 क्वेश्चन 150 गुण, बरोबर आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला मिनिटे किती, तर मिनिट सुद्धा 150च मिळालेले आहे बघा, म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट मिळतो तुम्हाला. काय म्हटलेलं आहे, एका प्रश्नाला 1 मिनिट. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा बघा 150 मिनिट म्हणजेच काय, 2.5 तास तुमचा पेपर असतो बघा, कंटिन्यू 2.5 तास पेपर असतो, बरोबर. क्लिअर होत आहे सर्व. ठीक आहे, येत्या लक्षात, म्हणजे 2.5 तास पेपर असतो. ठीक आहे, त्यामध्ये 150 क्वेश्चन 150 गुण असतात बघा, आणि 150 मिनिट असतात, नो प्रॉब्लेम. आणि सर्वात आनंदाची गोष्ट बघा कोणती आहे तुमच्यासाठी, ठीक आहे, म्हणजे काय तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही, बरोबर आहे, मायनस सिस्टीम नाही. म्हणजे एखादा प्रश्न सोडवला आणि तो जर चुकीचा वाटला तुम्हाला तर मार्क्स त्या ठिकाणी मायनस होत नाही, निगेटिव्ह होत नाही, नकारात्मक गुणदान पद्धती नाही. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं, हा पॉईंट हायलाइट करायचा तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे गुण म्हणजे कट ऑफ किती आहे सर, म्हणजे आता मी पेपर दिला, टीईटी पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, नो प्रॉब्लेम. मी पेपर दिला, मी 150 प्रश्नांचा पेपर सर सोडवला. आता मला 150 पैकी टीईटी पास होण्यासाठी किती मार्क्स लागेल, तर बघा मित्रांनो 150 पैकी, ठीक आहे, आता बघा तुम्ही कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला की ओपनमध्ये फॉर्म भरला. जर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला असेल,
बघा काय म्हटलेलं आहे, ठीक आहे. जर तुम्ही काय केलं असेल तर ओपन मध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 150 पैकी 90 मार्क्स लागेल, बरोबर आहे. तर तुम्ही टीईटी पास झाले, नो प्रॉब्लेम. 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आणि 150 पैकी बघा काय म्हटलंय, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असेल, बघा काय म्हटलेलं आहे, कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 150 पैकी 82.5, बरोबर आहे. काय म्हटलेलं आहे, 82.5. आता 82.5 तर भेटत नसतात, म्हणून या ठिकाणी राऊंड फिगर लक्षात ठेवायचं 83. काय म्हटलेलं आहे, 83. तर 82 वर सुद्धा तुमचं पासिंग निघते बघा, काही काळजी करू नका, ठीक आहे. चालेल बघा. तर हे झालं बघा कॅटेगरी आणि ओपन, दोन्ही गोष्टी इथं स्पष्ट दिलेल्या आहे बघा. उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे गुण म्हणजे कट ऑफ काय असला पाहिजे की आमची टीईटी पास होईल, बरोबर आहे. तर बघा सर्वसाधारण गट म्हणजे ओपन मध्ये काय पाहिजे, तर 150चे 60% म्हणजे 90 गुण पाहिजे. चला, जे विद्यार्थी ओपन मध्ये येतात त्यांना किती पाहिजे मग, 150 पैकी 90, 60% असलेच पाहिजे बघा, ठीक आहे. नेक्स्ट, आता आरक्षित गट म्हणजे काय, रिझर्व्ह कॅटेगरी, बरोबर आहे, जे कॅटेगरीमध्ये फॉर्म भरतात, ठीक आहे. तर मग जे कॅटेगरीमध्ये असतात तर मग 150 पैकी किती टक्के, 55%, म्हणजे 82.5 म्हणजेच किती, तर 83 गुण त्यांना काय आहे तर आवश्यक या ठिकाणी लागणार आहेत बघा, ठीक आहे. 82 वर सुद्धा पास होते, काळजी करू नका बघा, ठीक आहे. चला, तर हे होती गुणदान पद्धती मित्रांनो. आता बघूया पेपर 1. तर पेपर 1 मध्ये सर कोणकोणते विषय असतात, हा सगळ्यात मोठा विषय आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. तर पेपर 1 मध्ये बघा तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसून आलेले आहे 5 सब्जेक्ट, ठीक आहे. तर पहिला सर्वात महत्वाचा सब्जेक्ट म्हणजे कोणता आहे, बालमानसशास्त्र. बघा कारण काय मित्रांनो, तुम्ही कोणाला शिकवणार आहे मला एक सांगा. पेपर 1 म्हणजे कोण देणार आहे, ज्यांचं डीएड झालेलं आहे. बघा पेपर 1 कोण देणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालेलं आहे, ठीक आहे. तर असे विद्यार्थी टीईटी मध्ये पेपर 1 देणार आहेत, बरोबर आहे. आणि पेपर 1 मध्ये बघा तुम्हाला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे बालमानसशास्त्र. बघा दिसून राहिलं तुम्हाला, बालमानसशास्त्र 30 प्रश्न 30 गुण. क्लिअर. आता बघा इथं तुम्हाला 2 लँग्वेज आहेत, ठीक आहे. आता इथं थोडं समजून घ्या, 2 मिनिटं फक्त, क्लिअर, ठीक आहे. आता बघा तुम्ही या ठिकाणी प्रथम भाषा द्वितीय भाषा दिलेली आहे, म्हणजे फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज, बरोबर आहे. म्हणजे 2 लँग्वेजला 30-30 क्वेश्चन आहे बघा. म्हणजे पहिल्या लँग्वेजला 30 प्रश्न 30 गुण आणि दुसऱ्या लँग्वेजला 30 गुण, ठीक आहे. चालेल. तर याच्यामध्ये बघा मोस्ट ऑफ विद्यार्थी जे आहे तर या 2 भाषांपैकी एक भाषा जी आहे मराठी निवडतातच. मी मोस्ट ऑफ नाही म्हणणार, 100% विद्यार्थी काय म्हटलंय बघा की 100% विद्यार्थी हे मराठी, एक भाषा मराठी निवडणार. म्हणजे तुम्हाला टीईटी मध्ये मराठी आहे 30 प्रश्नांसाठी, बिनधास्त राहायचं बिलकुल, आणि त्याच्यामध्ये 30 पैकी 30च तुम्हाला भेटणार, काळजी करू नका बघा, ठीक आहे. झालं इथपर्यंत. त्यानंतर मग आता दुसरी भाषा बघा, दुसरं तुमच्याकडे ऑप्शन काय आहे, इंग्लिश. बघा इथं तुम्हाला दिसून राहिलं इंग्लिश, बरोबर आहे. आता इंग्लिश हे सुद्धा तुम्हाला काय आहे ऑप्शन आहे, पण मी तुम्हाला 2 ऑप्शन या ठिकाणी तयार करून ठेवू शकतो, बरोबर आहे. म्हणजे एक भाषा आहे मराठी, जे तुम्ही निवडणारच आहे आणि निवडावीच लागते कारण महाराष्ट्र टीईटी एक्झाम आहे, ठीक आहे. मराठीपेक्षा सोपी भाषा कोणती असणार आहे, ठीक आहे. झालं. मग दुसरी भाषा काही विद्यार्थी काय करतात, इंग्लिश भाषा निवडतात. बघा काय म्हटलेलं आहे, काही विद्यार्थी काय करणार आहे तर इंग्लिश भाषा निवडणार आहे, ज्यांचं इंग्रजी थोडं बऱ्यापैकी आहे, बरोबर आहे, ठीक आहे. ज्यांना इंग्लिश ग्रामर, इंग्लिश व्होकॅब्युलरी चांगल्या पद्धतीची आहे तर ते विद्यार्थी काय करणार, इंग्लिश निवडणार. परंतु आता काही विद्यार्थी आपले खेड्यापाड्यातले विद्यार्थी असतात बघा, साधेसुधे विद्यार्थी असतात, ठीक आहे. इंग्लिशची सुरुवातीपासून भीती असते, 10वीतनी कसा तरी तो इंग्लिश विषय काठावर 35 मार्कावर निघालेला असतो. मग असे विद्यार्थी मग काय करतात, ठीक आहे, मग इंग्लिश आहे बा त्या डीएडला बीएडला, तर मग आम्ही कसं काय तयारी करणार, आम्हाला तर इंग्लिश जमतच नाही बा, आम्ही कसं तरी काठावर पास झालेला. काळजी करू नका, दुसरा ऑप्शन आहे बघा, ठीक आहे. जर ज्यांना इंग्लिश जमत नाही अशा विद्यार्थ्यांनी हिंदी विषय घेतला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. कारण मराठी आणि हिंदीमध्ये फक्त काय अत्यंत फक्त थोडा भाषेचा फरक आहे फक्त, बस, ठीक आहे. ग्रामर जवळपास 90% ग्रामर बघा, 90% ग्रामर हे मराठी आणि हिंदी दोन्ही विषयांचं सारखं आहे. मग तुम्ही मराठी व्याकरण जर व्यवस्थित केलं तर हिंदी व्याकरण तुम्हाला असंच जमते बघा, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. एकदम म्हणजे मराठी हिंदी तर समजते ना, वाचल्यावर तर समजते ना आपल्याला. आणि महाराष्ट्र टीईटी एक्झाम आहे, मराठीमध्ये परीक्षा आहे. मग ज्यावेळेस आपण हिंदी भाषा या ठिकाणी निवडतो तर त्या हिंदी भाषाची म्हणजे हिंदी भाषेची हिंदीचे जे प्रश्न येणार तर ते प्रश्न त्याची भाषा क्लिष्ट नसते, साध्या पद्धतीनं हिंदीचे प्रश्न विचारले जातात बघा. 1 लाइनर प्रश्न असतात, जास्त किचकट प्रश्न नसतात,
ठीक आहे, वरवरची माहिती विचारलेली असते बघा. ठीक आहे, येत्या लक्षात. तर मग तुम्ही एक लँग्वेज कोणती निवडू शकता, मराठी, आणि दुसरी लँग्वेज ज्यांचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर त्यांनी इंग्लिशच निवडायची, आणि ज्यांना इंग्लिशची भीती वाटते, ठीक आहे, माझा रिझल्ट जाऊ शकते, तर अशा विद्यार्थ्यांनी हिंदीच निवडायची बघा. ठीक आहे, झालं दोन्ही लँग्वेज क्लिअर. चला, तर इथं मराठी, इंग्लिश किंवा हिंदी तीनपैकी तुम्ही 2 लँग्वेज निवडू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर याला 30-30 गुण आहेत. झालं क्लिअर. त्यानंतर बघा, आता हा झाला दुसरा आणि हा झाला तिसरा, झाले 3 विषय. त्यानंतर बघा आता काय म्हटलंय, गणित. पेपर 1ला गणित कंपल्सरी आहे, मॅथमॅटिक्स तुम्हाला कंपल्सरी आहे. मग ते कितीही भीती वाटली तर याला ऑप्शन नाही, गणित करावंच लागेल. ठीक आहे, तुम्हाला इथं अतिशय बेसिक गणित विचारले जातात बघा. ठीक आहे, बेसिक गणित आहे, त्यामध्ये तुम्हाला अंकगणित, भूमिती, बीजगणित हे 3ही विषय, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला करायचे असतात बघा. चालेल, तर यासाठी सुद्धा 30 गुण आहे. आणि जो 5वा विषय आहे मित्रांनो, तो आहे परिसर अभ्यास, म्हणजेच काय, एन्व्हायरमेंटल स्टडीज, ज्याला आपण EVS असं म्हणतो बघा मित्रांनो. ठीक आहे, तर यामध्ये जे प्रश्न येतात ना, इतिहासाचे प्रश्न, भूगोलाचे प्रश्न, बरोबर आहे, राज्यशास्त्राचे प्रश्न. ठीक आहे, तर मग आता राज्यशास्त्र म्हटलं तर लय मोठा विषय, एवढा मोठा प्रश्न नाही येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला विचारतात मूलभूत हक्क, बरोबर आहे, मूलभूत कर्तव्य. ठीक आहे, एखादी कलम विचारली तर विचारली, बरोबर आहे, लोकसभेची, राज्यसभेची. ठीक आहे, तर अत्यंत बेसिक लेवलचा. त्यानंतर पंचायत राज हा टॉपिक तुम्हाला विचारतो, कुठं, परिसर अभ्यासामध्ये. त्यानंतर इथं पर्यावरण अध्ययन म्हणजे काय, तर पर्यावरणावर आधारित काही प्रश्न असतात. ठीक आहे, तर बघ काही कायदे वगैरे असतात पर्यावरणाचे जे झालेले, फक्त हा कायदा या वर्षी झाला, हा कायदा या वर्षी झाला, बस असंच विचारतात. बरोबर आहे, तर हे आहे परिसर अभ्यास. येत आहे लक्षात तुमच्या सर्वांच्या. ठीक आहे, तर हे 5 विषय आहे तुम्हाला पेपर 1ला. काय म्हटलेलं आहे, हे 5 विषय आहे पेपर 1ला. चला, येऊन आला का लक्षात सर्वांच्या. ठीक आहे, तर पेपर 1 क्लिअर झाला. आता हा आहे म्हणजे एकदम सोपा पॅटर्न जो सर्वांना समजू शकतो. आता पेपर 2 मध्ये आहे थोडासा विषय, ठीक आहे, जे एकदम नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी समजून घ्यायचं. 2 मिनिटात तुमचं क्लिअर करून देतो बघा. बघा इथं दिसते तुम्हाला पेपर 2, परंतु पेपर 2 करताना मी इथं पण पेपर 2 लिहिलं आणि इथं पण पेपर 2 लिहिलं. अत्यंत सोपी कन्सेप्ट आहे बघा मित्रांनो. बघा 2 मिनिटं लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे, पेपर टू कोण देऊ शकतात, तर ज्यांचं BEd झालेलं आहे बघा. ठीक आहे, काय झालेलं आहे मित्रांनो, तर ज्यांचं काय झालेलं आहे, BEd झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी असतो पेपर 2. बघा, BEd ज्यांचं झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवायचं आहे, तर तो आहे पेपर 2. ठीक आहे, चालेल. मग आता बघा असे विद्यार्थी, बघा आपले साधेसुधे जे विद्यार्थी असतात, 12वी पास झाले, ठीक आहे, कसं तरी 10वी मध्ये इंग्लिश गणित पास होऊन आपण काय होतो, 10वी पास होतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग काय, तर मग 12वी मध्ये सुद्धा तेच कंडिशन असते. ठीक आहे, मग 12वी मध्ये तर 11वी 12वी तर आपला 8च असते बघा. ठीक आहे, म्हणजे जे विद्यार्थी 10वीत गणित इंग्लिशला भीती, ठीक आहे, जे डोक्यात असते, ठीक आहे, बरोबर आहे, आणि ते कसं तरी पास होऊन 10वी पास होतात आणि 11वीत जातात. 11वीमध्ये 100% 8 असते मग आपलं, बरोबर आहे. 11वी आणि 12वी काय 8, बरोबर आहे. 12वीच्या नंतर 12वीत जर पास झालं, 12वीत मग काय एकच आहे इंग्लिश. 10वी मध्ये गणित आणि इंग्लिश हे 2 कठीण विषय होते, बरोबर आहे, ते निघाले. 10वी पास झाले, 11वीला ऍडमिशन घेतली, 8 मध्ये मग काय एकच आहे इंग्लिश, बाकी तर मग सर्व मराठीमध्येच आहेत, बरोबर आहे. 12वी पास झाले बा कसे तरी 12वी पास झाले. 12वी पास झाल्यावर मग आपलं ग्रॅज्युएशन आहे BA, बरोबर आहे, म्हणजेच काय, बॅचलर ऑफ एज्युकेशन. मग ज्या विद्यार्थ्यांचं BA झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशनला जनरल स्टडीचे सब्जेक्ट आहेत बघा, जसं आपण पाहतो ना, BAला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर आपल्याला भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, ठीक आहे, तर हे जे विषय असतात, मग ग्रॅज्युएशनला ज्यांचे काय आहे सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्सचे जे सब्जेक्ट असतात, बरोबर आहे, ज्यांनी ऍडमिशन BA मध्ये केलेली आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन BA मध्ये झालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पेपर 2 मध्ये सिलेबस काय असतो बघा. ठीक आहे, तर बघा, बालमानसशास्त्र प्रथम भाषा द्वितीय भाषा, बालमानसशास्त्र प्रथम भाषा द्वितीय भाषा हे पेपर 2 मध्ये दोन्ही ठिकाणी सारखं आहे. पण ज्यांनी ग्रॅज्युएशन BA मध्ये केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी, जे साधेसुधे आपले विद्यार्थी असतात, त्यांना बघा कोणता विषय असतो, सामाजिक शास्त्र. काय असतो, सामाजिक शास्त्र. मग सामाजिक शास्त्राचे एकूण 60 प्रश्न 60 गुण बघा, म्हणजे 2 भाषा तर आहेच, बरोबर आहे. 30 प्रश्न बालमानसशास्त्राची आहे, मग 30 आणि 30 किती झाले, 90 आणि 60 150, बरोबर आहे. 4च विषय 150 प्रश्न, बरोबर. ठीक आहे, आणि मग जे विद्यार्थी थोडे हुशार असतात, बरोबर आहे, ठीक आहे, आणि मग ते काय करतात, BSc वगैरे ऍडमिशन करतात, BSc वगैरे, ठीक आहे, किंवा इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे, BSc झालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मग पेपर 2 मध्ये 5 सब्जेक्ट असतात बघा. ठीक आहे, बालमानसशास्त्र आहेच, 2 भाषा आहेच,
आणि हा जो गणित आहे बघा, तर मॅथमॅटिक्सचे 30 क्वेश्चन स्पेशल आणि सायन्स म्हणजे विज्ञानाचे 30 गुण, म्हणजे विज्ञानामध्ये मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बरोबर आहे, ठीक आहे, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, बरोबर आहे, हे सर्वच, ठीक आहे. तर हा आहे पेपर 2चा पॅटर्न मित्रांनो. बघा तुमच्या जर लक्षात येत असेल, ठीक आहे, पेपर 2 मध्ये 2 कॅटेगरी केले आपण. ज्यांचं ग्रॅज्युएशन कशामध्ये BA मध्ये झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे पॅटर्न आहे बघा, आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन BSc, ठीक आहे, नर्सिंग किंवा जे काय असेल, आपण पाहतो की इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा पॅटर्न आहे. त्यांना गणित आणि विज्ञान आहे, संपलं, एवढंच आहे बघा, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अत्यंत सोपा आहे, पॅटर्न सुद्धा तुमच्या लक्षात आलेला आहे. बघा आता हा जो व्हिडिओ आहे, तर हा जे विद्यार्थी अतिशय एकदम आत्ताच या क्षेत्रात आलेले आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा संजीवनीसारखा हा व्हिडिओ आहे बघा, ठीक आहे. म्हणजे योग्य वेळेवर जर अशा प्रकारची माहिती मिळाली तर 100% पहिल्याच प्रयत्नात तुम्ही TET पास होऊ शकता बघा, ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जे विद्यार्थी ज्यांना सर्व माहित आहे, ज्यांचं TET वगैरे पासआउट झालेले आहे, ठीक आहे, तर माझं तर त्यांना एक सांगणं आहे की मित्रांनो, हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांवर सर्च करा की ज्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे, BEd चालू आहे किंवा DEd चालू आहे, म्हणजे त्यांना सुद्धा अवेअरनेस असावी किंवा सर्व सिलेबस पॅटर्न माहीत असावा आणि त्यांना सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये TET CTET एक्झाम काढता यावी, ठीक आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा आहे मित्रांनो बघा, ठीक आहे, चालेल. नेक्स्ट बघा, इथं दिसते तुम्हाला की आता थोडं स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे बघा, ठीक आहे. तर अभ्यासाची अचूक रणनीती बघा, ठीक आहे, म्हणजे स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा प्रिपरेशनसाठी काही महत्वाचे जे टिप्स आहेत. तर बघा आता परीक्षा काय आपण पाहिलं की पेपर 1 हा 1ली ते 5वी साठी आहे आणि पेपर 2 हा 6वी ते 8वी साठी आहे. मग करायचं काय, तर बघा अत्यंत सोपं आहे बघा. पहिलाच पॉईंट मी इथं नोट डाऊन केलेला आहे बघा. तर तुम्हाला जे प्रश्न येणार आहे हे येणार आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकापासून, ठीक आहे. स्टेट बोर्डचे पुस्तक आहे ना आपले महाराष्ट्र पुणे महामंडळ, बरोबर आहे. तर स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे तर पहिली दुसरीचे वाचू नका बघा, कारण पहिल्या दुसरीच्या पुस्तकामध्ये काहीच नाही आहे, ठीक आहे. तर मिनिमम 3री पासून सुरुवात करायचं 10वी पर्यंत. मी तर असं म्हणेल की तुम्हाला जर खरंच म्हणजे पहिल्याच प्रयत्नात काढते आपण 12वी पर्यंत पुस्तक वाचून टाका बघा, ठीक आहे. म्हणजे कारण 12वी पर्यंत यासाठी म्हणताय मी, कारण तिथूनही काही कन्सेप्ट आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेले आहेत, ठीक आहे. तर मिनिमम तुम्हाला 3री ते 10वी वाचावंच लागते स्टेट बोर्ड, बरोबर आहे. स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचन चालू करून द्या ज्यांना पहिल्या प्रयत्नातच आता बघा TET काढायची आहे, बरोबर आहे, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला 28 जूनसाठी, ठीक आहे, ते विद्यार्थी तर आता अभ्यास करूनच राहिले. परंतु जे एकदम नवीन विद्यार्थी आहे ज्यांना आता बॅच लावायची आहे किंवा आता नाही, आता मला बॅच लावायची आहे, मला आता तयारी करायची आहे, आता पण मला माहीत काहीच नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि सुरुवात कुठून करायची आहे, तर स्टेट बोर्ड वाचन चालू करायचे आहे. स्टेट बोर्ड कुठेही मिळते, लहान मुलांजवळ आता सर्व पुस्तकं आलेले आहे, पुस्तकांचे वाटप सुद्धा शाळांमध्ये झालेले आहे, तुम्हाला सहज मिळून जाते बघा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, ठीक आहे, चालेल. दुसरं बघा काय म्हटलेलं आहे, आता आपण काय करतोय पहा की आता TETची परीक्षा देतोय ना, पेपर 1 पेपर 2 जे असेल, ठीक आहे. तर मग आपण काय करायचं, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका एकदा बघून घ्यायच्या गुगलवर, ठीक आहे. सर्च केलं तुम्ही की TET प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ठीक आहे, तर तुम्हाला सहज मिळतात. किंवा तुम्हाला आपल्या विदर्भ सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका मिळून जातील बघा, ठीक आहे, चालेल मित्रांनो. तर विदर्भ टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बघा. मित्रांनो, जे विद्यार्थी बघत आहेत सर्वांनी एकदा टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करून घ्या, कारण या ठिकाणी तुम्हाला TET संदर्भात संपूर्ण जे काही GR असेल, ठीक आहे, महत्वाचे काही पेपरविषयी काही तुम्हाला कात्रण असेल, बरोबर आहे, किंवा या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल, काही टेस्ट पेपर असेल, प्रॅक्टिस सेट असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये अवेलेबल होतील बघा, ठीक आहे. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाचं असते या ठिकाणी वेळेचं नियोजन बघा, ठीक आहे. म्हणजे आता परीक्षा असं पकडून चला की जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी डायरेक्ट टार्गेट करायची नोव्हेंबर डिसेंबरला येणारी TET, बरोबर आहे. तर इथून तुमच्याकडे बघा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 5 महिने आहेत, ठीक आहे. तर 5 महिन्याच्या अभ्यासामध्ये सर TET निघते का, तर यस, पहिल्या प्रयत्नामध्ये TET निघते बघा, ठीक आहे, चालेल. तर बघा वेळेचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे बघा, ज्याला आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो बघा. तर दररोज कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, बरोबर आहे. आता स्टेप बाय स्टेप जेव्हा लेक्चर चालू होतील मी तुम्हाला सर्वच सांगेल बघा मित्रांनो, कारण विषय 5 आहेत ना, 2 लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत, एक बालमानसशास्त्र आहे, बरोबर आहे. मग तुमचा आता पेपर 1 असेल तर मग तो परिसर अभ्यास आहे, गणित आहे. पेपर 2 मध्ये तुम्हाला सोशल सायन्स आहे, इकडे मॅथमॅटिक्स सायन्स आहे, बरोबर आहे, क्लिअर. तर तुम्हाला थोडं वेळेचं आता नियोजन करावं लागेल, ठीक आहे. हे सर्व पाहूया आपण, ओके. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की एखादा शिकवलेला विषय
त्याची वारंवार रिव्हिजन करणे, बरोबर आहे. म्हणजे जो विषय तुम्ही वाचला, ज्याचे पॉइंट्स काढले, ज्याच्या शॉर्ट नोट्स काढल्या किंवा क्लासमध्ये तो विषय झाला, तर मग तो विषय झाल्याच्या नंतर सरांनी शिकवल्याच्या नंतर तो मला समजला, परंतु त्याच्यामध्ये जर काही फॅक्च्युअल असेल तर माझं पाठांतर झालं का, प्रश्न वाचून झाले का, क्लासमध्ये शिकवलेलं मी वाचलं का, बरोबर आहे. तर रिव्हिजनवर भर द्यावा, बरोबर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट रिव्हिजन. आणि मग काय तर मॉक टेस्ट सोडवणे, की माझा अभ्यास किती झाला. ठीक आहे. यासाठी काय तर तुम्हाला टेस्ट सोडवणे अत्यंत महत्त्वाचं असते बघा. ठीक आहे. तर रिव्हिजन, मॉक टेस्ट ज्याला आपण म्हणतो, तर या माध्यमातून काय होतात तर तुमच्या संकल्पना स्पष्ट होतात, बरोबर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, बरोबर आहे. आणि यामधून जास्तीत जास्त सरावामधून आपण आपला रिझल्ट काय करू शकतो, काढू शकतो मित्रांनो. बघा, तर आपण पाहतो मित्रांनो, बघा, तर विदर्भ सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मवरती जे टीईटी एक नवीन पर्व एक या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे. नव्या युगाची नवी सुरुवात आपण जे म्हणतो, तर आपल्या या ठिकाणी विदर्भ सरळ सेवेला, ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्यावरून, ठीक आहे, की सर आपल्या इथं UPSC होते, आपल्या इथं सर MPSC होते, आपल्या इथं सर सरळ सेवेच्या परीक्षांसाठी मार्गदर्शन केलं जाते, मग TET, CTET, टेट एक्झाम या सुद्धा सरळ सेवेमध्ये येते. तर हे सर आमच्यासाठी सुरू करा. तर स्पेशल विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आपण या ठिकाणी TET, CTET, टेट, तर शिक्षक बनण्यासाठी ज्या एक्झाम असतात, ठीक आहे, तर त्या एक्झामची तयारी या ठिकाणी या प्लॅटफॉर्मला तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या सिरीजमध्ये तुम्हाला कंटिन्युअस आता पुढे काही सब्जेक्ट सुद्धा पाहायला मिळतील, जसं बालमानसशास्त्राचे सब्जेक्ट, बालमानसशास्त्र आहे, की परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात, बरोबर आहे. तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे एक तज्ज्ञ शिक्षक, म्हणजे विषयाशी संबंधित तज्ज्ञ शिक्षक या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे. धीरे धीरे तुम्हाला आता पाहायला मिळेल मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती तुम्हाला पोहोचवायची आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करायचं आहे बघा. आणि तुमचे काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.